माझा आवाज वाढला तर लाईट सुद्धा घातली, अशी स्थिती आहे। आज मी आलोय तर छावणीचं स्वरूप, मी पोलिसांच्या गाड्या, पोलिसांचा बंदोबस्त, मनोज दादाच्या केसाला जरी धक्का लागला तर याद राखा फडणवीस की देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील, मनोज जरांगेंना एकटं पाडू नका। मनोज दादा बोलत नाही म्हणून लक्ष्मण हाकेला काही बोलायला लावू नका। देवेंद्र फडणवीस तुम्ही रोहित यमुलाचा पॅटर्न राबवणार आहेत का? लक्ष्मण हाकेची ओळखच मनोज दादाच्या आंदोलनानंतर झालेली। कोण पाठवतो तुम्हाला, कोण पैसा पुरवतं समजत नाही का? लक्ष्मण हाके असतील, छगन भुजबळ असतील, आणि पुन्हा एकदा मोठं आव्हान करतोय की देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील, मनोज जरांगेंना एकटं पाडू नका। मनोज दादा जरांगेंना एकटं पाडू नका। मनोज दादा बोलत नाही म्हणून लक्ष्मण हाकेला काही बोलायला लावू नका। या ठिकाणी समाजामध्ये मोठा संताप आहे, एवढा इशारा सुद्धा मी देतोय। आपल्याला या माध्यमातून मी जाहीर करतो की आज एका आंदोलकावरती काय अवस्था आणलेली आहे। एक तर त्याच्यावरती वैयक्तिक हल्ले करून त्याला मानसिक तणावात घातलं जातंय। आज त्या व्यक्तीला स्वतःबद्दल अशा स्थितीत नेऊन घातले की ते आज पाणी सुद्धा प्यायला तयार नाहीत। वेळोवेळी आश्वासन दिले, त्यांच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीत। असंच झालं होतं 8 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी हैदराबादला रोहित यमुलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन त्या ठिकाणी उपोषण सुरू केलं, त्याला न्याय दिला नाही, त्याची संस्थात्मक हत्या झाली। इथं सुद्धा देवेंद्र फडणवीस तुम्ही रोहित यमुलाचा पॅटर्न राबवणार आहेत का? आणि आमच्या मनोज दादाचं नैसर्गिकरित्या काही बरं वाईट करणार आहेत का? हा आरोप सुद्धा या माध्यमातून लावतोय। आणि जर का मनोज दादाच्या केसाला जरी धक्का लागला तर याद राखा फडणवीस, त्याचे परिणाम काय होतील हे आज तुम्हाला सांगता येणार नाहीत। भयानक परिणाम झाल्याशिवाय राहणार नाहीत, हा इशारा सुद्धा या माध्यमातून मी देतो। आणि आंदोलनाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे। मनोज दादा पुन्हा उभा राहतील आणि या शोषितांचा लढा आपल्या खांद्यावरती घेऊन लढतील, अशी पूर्ण आशा मला या ठिकाणी वाटते। दादा, मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी प्रसंगी माझा जीव गेला तरी बेहतर, परंतु मी 1 इंचही मागे हटणार नाही असे जरांगे पाटील म्हणतात। परंतु धनगर आरक्षण पंढरपुरात उपोषण चालू आहे, त्यांना पण आरक्षण मिळालं पाहिजे हा जरांगे पाटलांचा शब्द। अहो मानवतावादी, लातूरला पण उपोषण चालू आहे। तुमच्यासारख्या धडधाकट तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला, कीटकनाशकचं सेवन केलं, तो ऍडमिट केला। एवढं असताना जे हाके आहे, ओबीसीचे नेते मोठे आपण समजतो, धनगर समाज त्यांना मानतो, छगन भुजबळ साहेब, महादेव जानकर, धनगर आरक्षणाबद्दल यांच्या तोंडातून एक शब्द सुद्धा निघत नाही। व हाकेला त्यांच्या समाजाच्या धनगर आरक्षणासाठी उपोषण करायचं सोडून इकडे मराठ्याच्या आरक्षणाबाबत डरकऱ्या फोडताय। लक्ष्मण हाकेची ओळखच मनोज दादाच्या आंदोलनानंतर झालेली आहे। मनोज दादा गोदावरी काठावरती शेकडो उपोषण आणि आंदोलन करतोय, आज नाही। लक्ष्मण हाके पहिल्यांदा उपोषणाला बसलोय, 4 दिवस उपोषण केलं तर काय त्याची अवस्था होती महाराष्ट्राने बघितलेली आहे। आणि तुम्ही राहता सोलापूर माडाकडे आणि उपोषण करायला वडी गुत्री आंतरवलीत कशाला येतात? कोण पाठवतो तुम्हाला, कोण पैसा पुरवतं समजत नाही का? लक्ष्मण हाके असतील, छगन भुजबळ असतील, हे केवळ ओबीसीच्या बाजूचं ढोंग करतायत। ओबीसीचा जर खरा नेता कोण असेल तो मनोज दादा जरांगे, एवढं मात्र मी या माध्यमातून ठामपणे सांगतो। बाकी सगळे आणि मनोज दादा समाजासाठी जसे 1 इंच मागे सरकणार नाहीत, आम्ही मनोज दादांसोबत आहेत, आम्ही सुद्धा 1 इंच मागे सरकणार नाहीत। त्यांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी लढल्याशिवाय राहणार नाहीत। रडण्याची, पडण्याची आणि हारण्याची आमची भूमिका नाही। ही औलाद छत्रपती शिवाजी महाराजांची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची औलाद आहे, हे सुद्धा या माध्यमातून जाहीर करतो। आणि हे जे चालू आहेत, धनगर समाजासाठी काही बोलत नाही, धनगर समाजासाठी जरांगे बोलतायत। मुस्लिम आरक्षणासाठी महाराष्ट्रात मनोज दादा जरांगे बोलतायत। दलित अत्याचार थांबा म्हणून या दीपक केदारशी चर्चा मनोज दादा करतायत। आणि हे सगळं सोडून इथं फक्त राज्यामध्ये येणाऱ्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून दंगली भडकवण्याचा प्रयत्न करतायत। आमच्या जिजाऊच्या लेकींचं या आधी एकदा यांनी रक्त काढलंय, पुन्हा एकदा रक्त तुम्ही काढणार आहेत का? हे सुद्धा या माध्यमातून मी विचारतोय। अरे काय स्थिती आहे? लोकशाही आहे, संविधान आहे, कायदा आहे, बाबासाहेबाचा कायदा आहे, उपोषण करणं अधिकार आहे। आज मी आलोय तर छावणीचं स्वरूप, तुम्ही पोलिसांच्या गाड्या, पोलिसांचा बंदोबस्त, म्हणजे हे राज्य कुणाचं आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राज्य आहे। माझा आवाज वाढला तर लाईट सुद्धा घातली, अशी स्थिती आहे। अरे एका दीपक केदारला, मनोज दादाला
आवरत नाहीत, हे काय आम्हाला आवरणार आहेत? मी आव्हान करतोय, आमचा अंत बघू नका. मागण्यांसंदर्भात तुम्ही येऊन चर्चा तर करा. तुम्हाला वाटत असेल की लाडली बहीण आम्हाला वाचवील, पण ती सगळी लाडली बहीण मनोजदादा जरांगेची बहीण आहे, एवढं लक्षात ठेवा. ती तुम्हाला वाचवत नसती, ती तुम्हाला वाचवत नसती. तुमचे 1500 घेऊस तर आम्हीच त्यांना सांगितले गर्दी करा. एकदा आले की तुम्हाला 15 दिवसांनी ह्याच बहिणी काय हिसका दाखवितात ते बघा. कारण सगळ्यात जास्त त्यांचं प्रेम मनोजदादावरती आहे आणि आंदोलनावरती आहे. इथल्या शोषितांचा लढा मनोजदादा लढतायत, त्यांना आमचा या ठिकाणी ठामपणे पाठिंबा आहे. मी याआधी सुद्धा सांगितलं की लक्ष्मण हाके असतील, छगन भुजबळ असतील, उद्या जर काही दंगली झाल्या तर हे दोघं त्याचे मास्टरमाइंड असेल आणि त्यांचा मुख्य मास्टरमाइंड हे देवेंद्र फडणवीस असतील, हे सुद्धा जाहीर करतो. मी सरकारला सांगतोय की 10 वर्षापूर्वी दलित विद्यार्थी रोहित या मुलाचं यांनी हत्याकांड घडवलं. आज ह्यांचे जे मनसुबे दिसत आहेत ते खूप वेगळे मनसुबे दिसत आहेत. आमच्या मनोज दादाला हे धोक्यात आणण्याचा प्रयत्न करतायत, परंतु मनोज दादा सोबत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मनोज दादा सोबत मोठ्या प्रमाणात समाज आहे आणि याच्यामध्ये हे कसल्याही प्रकारे चर्चा करायला सुद्धा आलेलं नाही, तशी तसदी सुद्धा घेतली नाही. ज्या वेळेस मनोज दादा म्हणले निवडणुका लढतो त्यावेळेस रात्री 2 वाजता येऊन भेटले, पण आज मनोज दादांनी 4 दिवस झालं काही खाल्लं नाही तर कुणी भेटायला येत नाही. मी आव्हान करतो राज्य सरकारला की मनोज दादा जरांगे यांच्याशी चर्चा करायला तुम्ही काही तासात या, अन्यथा आम्ही सुद्धा या ठिकाणी राज्यव्यापी ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने मनोज दादा जरांगे बचाव, मराठा समाज बचाव आंदोलन केल्याशिवाय उद्यापासून राहणार नाहीत, हा इशारा सुद्धा या माध्यमातून मी देतो.